नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे डायबिटीस, मधुमेहापासून मुक्ती. डायबिटीसला मराठी परिभाषेत मधुमेह असं संबोधले. सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे डायबिटीस, मधुमेहापासून मुक्ती. डायबिटीसला मराठी परिभाषेत मधुमेह असं संबोधलं जातं आणि आपल्याला माहितीच आहे की गेल्या काही वर्षांमध्ये भारतामध्ये मधुमेही रुग्णांची संख्या ही झपाट्याने एखाद्या रोग पसरल्यासारखी वाढतेय. आणि म्हणूनच आजच्या कार्यक्रमामध्ये खास करून आपण समाजाला, भारतीय समाजाला खास करून मधुमेहापासून कसं मुक्त करता येईल ह्याविषयी मार्गदर्शन घेणार आहोत डॉक्टर रवी आचार्य यांच्याकडनं. नमस्कार सर. डॉक्टर रवी आचार्य हे आता महाराष्ट्राला संपूर्ण सुपरिचित असे व्यक्तिमत्व आहे, कारण त्यांनी केलेल्या खास करून मधुमेहावरील संशोधनाबद्दल, मधुमेहावरती संशोधन करून त्यांनी खास करून मधुपर्णी वनस्पतीपासून डायबेटिक टी आणि डायबेटिक चूर्ण अशा दोन गोष्टींची आज संशोधन करून निर्मिती केलेली आहे. आणि त्याचप्रमाणे तळेगाव जवळ असणारे वडगाव मावळ या ठिकाणी खास करून मधुमेह मुक्ती केंद्राची स्थापना केलेली आहे आचार्य आयुर्वेद फाउंडेशनाद्वारे. आणि या ठिकाणी खास करून नाडी परीक्षण करून आधुनिक शास्त्र आणि त्याचप्रमाणे असणारा आयुर्वेद ह्यांचा खास करून संग करून होलिस्टिक पद्धतीने निदान आणि उपचार हे मधुमेहावरती केले जातात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की हे उपचार केल्यानंतर सुद्धा आज सगळे जे काही रुग्ण आहेत या ठिकाणी येणारे जे रुग्ण आहेत त्यांना विशेष करून खास करून या ठिकाणी काउन्सिलिंग हे दिलं जातं. आपण या कार्यक्रमामध्ये या गोष्टींची खास करून जाणीव करून घेणार आहोत. पण तत्पूर्वी मी आवर्जून सर्व प्रेक्षकांना दाखवू इच्छितो की हा असणारा डायबेटिक टी, हे डायबेटिक टीचं पॅक आहे, आपण जरूर बघू शकता. आणि त्याचप्रमाणे डायबेटिक चूर्ण ह्याची सुद्धा आज संशोधन करून खास करून आचार्य आयुर्वेद फाउंडेशनद्वारे ह्या दोन्ही गोष्टींची निर्मिती केली जाते. आपण ज्याचा जरूर लाभ घेऊ शकता. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मधुमेहावरती आज मात करण्यासाठी आयुर्वेदाकडे एक आशेचा किरण म्हणून बघितलं जातंय. ह्याचं कारण आहे आज आधुनिक शास्त्रामध्ये दिली जाणारी जी औषधं आहेत, ज्याला ओरल हायपोग्लायसेमिक एजंट म्हटलं जातं, ह्याच्या दुष्परिणामांमुळे आणि त्याचप्रमाणे खास करून मधुमेहाची असणारी विविध प्रकारची कॉम्प्लिकेशन्स, मग ती किडनी फेल्युअर सारखं कॉम्प्लिकेशन असो, न्यूरायटिस सारखं कॉम्प्लिकेशन असो, हार्ट अटॅक किंवा ब्लड प्रेशर सारखा आजार असो, ह्या सर्व गोष्टींना कारणीभूत असणारा डायबिटीस किंवा मधुमेह आपल्याला संपूर्णतः घालवायचा असेल तर आयुर्वेद हा एकमेव आशेचा किरण आहे असं म्हटलं पाहिजे. आज डॉक्टर रवी आचार्य जे मधुमेह तज्ज्ञ आहेत आणि ज्यांनी गेल्या 25 वर्षांहून अधिक काळ भीमाशंकरच्या जंगलामध्ये राहून खास करून संशोधन केलेलं आहे वनस्पतींवरती आणि मधुमेहमुक्त जीवनाचा एक संदेश घेऊन ते आपल्याच्या कार्यक्रमात आलेले आहेत. पुन्हा एकदा स्वागत डॉक्टर रवी आचार्य आपलं. सर, एक खरोखर म्हणूया की लोकांना उपक्रम हा लोकांना खरोखर एक अतिशय लाभदायी असा हा उपक्रम आहे असं म्हणायला हरकत नाही, ज्याच्यामध्ये केवळ आयुर्वेद, केवळ मी म्हणूया डायबिटीस किंवा मधुमेहच नव्हे तर वेगवेगळ्या प्रकारच्या इतर आजारांसाठी सुद्धा आचार्य आयुर्वेद फाउंडेशनद्वारे औषध निर्मिती केली जाते. संधिवात असो किंवा इतरही आजार आहेत. पण आजचा खास विषय आपला डायबिटीसचा आहे, मधुमेहाचा आहे. सर्वप्रथम मला मधुमेहाविषयी सांगा आणि कशा रीतीने मधुमेहावरती मात करण्याचं आपलं स्वप्न आहे त्याविषयी सांगा. पहिली गोष्ट, भारतामध्ये साधारणपणे गेली 30 वर्षात जी लाईफस्टाईल, जीवनशैली बदलली, त्याच्यामुळे हा जीवनशैलीयुक्त असा हा मधुमेह नावाचा जो डिसीज आहे हा आपल्याला तयार झालेला आहे. पहिली गोष्ट, अजून एक अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे 1990 साली आमच्या देशामध्ये 4 ते 6% लोकांना मधुमेह होता. 2013 मध्ये तो 25-26% पर्यंत गेलेला आहे. किंबहुना दुर्दैवाने 2025 मध्ये हा 60-65% लोकांपर्यंत जाऊ शकतो. या सगळ्या गोष्टीचा विचार करून गेली 18 ते 20 वर्षापासून आचार्य आयुर्वेद फाउंडेशन या मधुमेहमुक्त भारत, मधुमेहमुक्त मिशन याला सुरुवात केलेली आहे. आपण मधुपर्णी नावाची जी वनस्पती आहे त्यापासून हा चहा तयार केलेला आहे. पहिली गोष्ट, आपण थोडंसं मधुमेह म्हणजे काय ते आपण पहिल्यांदा पाहूया आणि नंतर त्याच्यावर आपण उपचार कशा पद्धतीने करायचे ते आपण इथे पाहूया. आपल्या इथे लॅपटॉपवरती आपण जर का बघितलं पाहतोय की आपल्याला स्वादुपिंड नावाचा एक अवयव इथं आपल्याला इथं पाहायला मिळतोय. येस, हा स्वादुपिंड जो आहे, हा स्वादुपिंड आपल्या शरीराच्या यकृताजवळ म्हणजे गॉल ब्लॅडरच्या जवळ आहे. स्वादुपिंडाचं काम काय? स्वादुपिंड हे इन्सुलिन तयार करणारे शरीरातलं छोटंसं एक ऑर्गन आहे. इन्सुलिनचं काय काम आहे? तर इन्सुलिन उष्मांकाचं ज्वलन करतं, म्हणजे कॅलरीज कंझ्युम करतं. ज्यांच्या स्वादुपिंडात चांगला इन्सुलिन तयार होतो, पाझरतो, त्यांच्या सगळ्या उष्मांकाचं ज्वलन होतं. ज्यांच्या सगळ्या उष्मांकाचं ज्वलन होतं त्यांची ब्लड शुगर लेवल जेवणाच्या आधी 80 ते 120, जेवणानंतर 120 ते 150 पर्यंत राहते. ज्यांच्या स्वादुपिंडात नीट इन्सुलिन तयारच होत नाही आणि पाझरतही नाही, त्यांच्या सगळ्या उष्मांकाचं ज्वलन होत नाहीये आणि ज्याचं रूपांतर साखरेमध्ये होतं आणि मग ते साखर जी आपली ब्लड शुगर जी 150च्या पुढे
200, 300, 400, 500, 600, 800 कुठेतरी शुगर गेलेली असते, ज्याला आम्ही डायबिटीज झाला असं म्हणतो. आता या स्वादुपिंडातल्या बीटा कोशिका, आता या स्वादुपिंड अतिरिक्त साखर रक्तात जायते म्हणजे काय होतं ते आपण पाहूया. आपल्या स्वादुपिंडामध्ये इथं आपण पाहतो 4 प्रकारच्या कोशिका, 4 प्रकारच्या सेल्स आपल्याला इथं पाहायला मिळतात. त्याच्यातलं अल्फा, बीटा, गेमा आणि डेल्टा अशा 4 प्रकारच्या सेल्स आपण इथं पाहतो. याच्यातल्या पिवळ्या रंगाच्या दिसणाऱ्या कोशिका यांना आपण बीटा कोशिका असं म्हणतो. या बीटा कोशिकांचं प्रमाण आपल्या स्वादुपिंडात 75% असतं आणि बाकीच्या 25% मध्ये विभागले गेले असतं. या 75% बीटा कोशिकांचं प्रमाण जर कमी झालं तर इन्सुलिन तयार होत नाही, पाझरत नाही, रक्त शर्करा वाढते. बीटा कोशिकांचं प्रमाण कमी असा मी शब्द वापरला. बीटा कोशिका कमी होणे किंवा बीटा कोशिका डेड होणे याच्यामध्ये पुष्कळचा फरक आहे. किंबहुना मानवी शरीरातल्या स्वादुपिंडातल्या बीटा कोशिका या कधीही डेड होत नाही, या होतात अकार्यक्षम. आता बीटा कोशिकांचं प्रमाण अकार्यक्षम होण्याचं प्रमाण का वाढतं तर त्याला पहिलं कारण 4 कारण आहेत. पहिलं कारण आहे अनुवंशिकता, म्हणजे आई वडील आजी आजोबांना जर असेल तर मुलांमध्ये किंवा नातवांमध्ये येऊ शकतं. दुसरं कारण आहे आहाराची अनियमितता. तिसरं कारण आहे व्यायामाचा अभाव. म्हणजे 10 वर्षापूर्वी आपण स्वतःला जर प्रश्न विचारला मी किती आहार घेतो, तेवढाच घेतोय का, तर आपण तेवढाच घेतो असं उत्तर मिळू शकतं. पण 10 वर्षापूर्वी मी किती व्यायाम करतो, तेवढाच करतोय का, नाही असं उत्तर आम्हाला मिळतं. चौथं कारण अत्यंत महत्वाचं मानसिक ताण. मानसिक ताण हे 87.9 म्हणजे जर भारतातल्या जर मधुमेह झालेल्या रुग्णांपैकी 88% लोकांना मधुमेह हा मानसिक ताणाने निर्माण झालेला आहे. या 4 कारणांनी स्वादुपिंडातल्या बीटा कोशिका अकार्यक्षम होतात, इन्सुलिन तयार होत नाही, पाझरत नाही, रक्त शर्करा वाढते. डॉक्टर साहेब, अजून एक महत्वाचा विषय असा सापडतोय 2001 पासून की ज्युव्हेनाइल डायबिटिक्सची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढते. ती साधारणपणे 1000-1500 मध्ये 2 माणसं आपल्याला 2 छोटी मुलं सापडतात. त्याचं प्रमाण हे आहे की 2001 नंतर थोडीशी जीवनशैली लाईफस्टाईल मोठ्या प्रमाणातच बदलली, यामुळे ते थोडंसं प्रमाण आपल्याला सापडतं. आता या 4 कारणांनी स्वादुपिंडातल्या बीटा कोशिका अकार्यक्षम होतात, इन्सुलिन तयार पाझरत नाही, रक्त शर्करा वाढते. आजच्या मितीला आम्ही जी औषधं आता उपलब्ध आहेत आणि जी घेतोय यांनी फक्त आता मी 2 तास ते 24 तासापर्यंत शुगर कंट्रोल करण्याचा प्रयत्न आमचा चालू आहे. म्हणजे जी अँटी डायबिटीज मेडिसिन सत्ता आम्ही घेतोय यांनी एक तर आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे ते हायपोग्लायसेमिक काय म्हणजे हायपोग्लायसेमिया होण्यासारखे प्रमाणापेक्षा जास्त गेले तर हायपोग्लायसेमिया वाढतो आणि 2 तास ते 24 तासापर्यंत शुगर कंट्रोल होतं. याचे दुष्परिणाम सुद्धा आमच्या शरीरावर अनेक ठिकाणी दिसतात. मग याचा दुष्परिणाम कुठे होतो तर याचा दुष्परिणाम न्यूरो सिस्टीमवर होतो. मग न्यूरो सिस्टीमवर 5 ज्ञानेंद्रिय आमच्या अवलंबून आहेत. पहिला ज्ञानेंद्रिय डोळा ज्याने आम्ही पाहतो, दुसरा ज्ञानेंद्रिय कान ज्याने आम्ही ऐकतो, तिसरा ज्ञानेंद्रिय नाक ज्याने आम्ही श्वास घेतो आणि दर्प समजतो आणि चौथा ज्ञानेंद्रिय जीभ ज्याला आम्हाला चव जाणवते. या 4ही इंद्रियांचा ताबा आमचा निघून गेलेला आहे. पायाच्या तळव्याला आग होणे, टोचल्यासारखं होणे, पाय दाह होणे, पाय गरम होणे किंवा पायाला बधिरता निर्माण होणे या सगळ्या अँटी डायबिटीज मेडिसिनच्या दुष्परिणामांना आज आमच्या शरीर सामोरं जावं लागलं. या ठिकाणी सुरू झाला आपल्या औषधाचा रोल, ज्याला आपण मधुपर्णी नावाच्या वनस्पतीचा आहार असा म्हणतो. पहिली गोष्ट मी सुरुवात करताना सांगितली की मुळात मधुमेह आजार नाहीये किंवा हा रोगही नाहीये, ती डेफिशियन्सी उणीव आहे. ती पहिल्यांदा आपल्या हायपोथॅलॅमसच्या ग्रंथींमध्ये आली, नंतर ती पित्ताशयावर आली आणि नंतर ती स्वादुपिंडावर आली. स्वादुपिंडावर आल्यानंतर आम्हाला समजलं 340 शुगर झाली का, मला डायबिटीज झाला असं. तर यामुळे आता आपण या उपचाराकडे बघणार की मधुपर्णी वनस्पती मधुमेहामध्ये काय काम करते. येस, कारण मधुपर्णी वनस्पतीवरती सर आपलं संशोधन अनेक वर्षांपासून सुरू आहे आणि खरोखर म्हणूया एक अतिशय उपयुक्त असा हा एक डायबेटिक डाएट टी आहे आणि त्याचप्रमाणे हे मधुपर्णी वनस्पतीपासून बनवलेलं डायबेटिक चूर्ण सुद्धा आहे. सर्वप्रथम आम्हाला सांगा की हे कशा रीतीने काम करतं आणि हे कसं बनवायचं घरी. पहिली गोष्ट आता मधुपर्णी वनस्पतीचं थोडंसं वैशिष्ट्य बघूया. मुळात ही साखरेपेक्षा 25 पट गोड आहे. पण त्याच्यामध्ये 0 कॅलरीज आहे, 0 उष्मांक आहेत. म्हणून ती साखरेपेक्षा 25 पट गोड आहे, 0 उष्मांक आहेत. आपण भारतातल्या 3 गोड वनस्पतीं जर पदार्थांचं आपण वर्णन पाहिलं, याच्यामध्ये 1 चमचा मी जर मध घेतला तर 40 उष्मांक आहेत, 1 चमचा गुळ घेतला तर 60 उष्मांक आहेत, 1 चमचा साखर घेतली तर 80 उष्मांक आहेत. म्हणजे आम्ही 1 कप जेव्हा साखरेचा चहा करतो त्याच्यामध्ये आम्ही 2 चमचे साखर टाकतो, म्हणजे जवळजवळ 150 उष्मांक झाले. थोडं दूध टाकतो, 200 उष्मांक झाले. या 200 उष्मांकांना जाळण्यासाठी आपल्याला 2-2.5-3 किलोमीटर पायी वेगाने चालवावं लागतं, दरदरून घाम निघावा लागतो, तेव्हा 200 उष्मांकाचं जुळण होतं. ही आपली जी मधुपर्णी नावाची वनस्पती ती साखरेपेक्षा 25 पट गोड आहे, 0 उष्मांक आहे. भारतामध्ये अजून एक मोठी समस्येला आम्हाला सामोरं जावं लागतं, ती आहे ओबेसिटी. ती आहे शरीराचं वजन वाढणे. शरीराचं भारतीय माणसाच्या शरीराचं वजन कुठे वाढतं तर त्याच्या नाभीजवळ वाढतं, त्याच्या पोटाजवळ वाढतं. ही मोठी समस्या आहे. तेव्हा पोटाजवळचं वजन कमी करण्यासाठी किंवा नितंबाजवळचं वजन कमी करण्यासाठी, ओव्हरऑल वजन कमी करण्यासाठी या वनस्पतीचा खूप चांगला उपयोग होतो, कारण ही वनस्पती उष्मांकाचं ज्वलन करणारी वनस्पती आहे. दुसरा आणि अत्यंत महत्वाचा मुद्दा,
मधुमेह आणि मधुपर्णीचं काय नातं? जगामध्ये मधुपर्णी नावाची एकमेव वनस्पती अशी आहे ही स्वादुपिंडातल्या बीटा कोशिकांचं पुनर्जीवित करते. म्हणजे काय करते? पुनर्जीवित करते म्हणजे ती अतिरिक्त साखर रक्तातच जाऊ देत नाही. अतिरिक्त साखर रक्तातच गेली नाही तर आम्हाला कंट्रोल करण्याची काय गरज भासणार नाहीये. बरोबर. कंट्रोल करण्यासाठी जी औषधं वापरतो आणि ही औषधं जर कालांप्रमाणे जर कमी कमी होत गेली त्याच्या दुष्परिणामांपासून आपलं शरीर वाचणार आहे, किंबहुना आपले औषध काही कालांतराने घ्यावं लागत नाही, अशी परिस्थिती मधुमेहामध्ये आपल्याला तयार होते. आता आपण मधुपर्णीचा चहा कसा करायचा? नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आपल्या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती डायबिटीस मधुमेहापासून मुक्ती या विषयावरती. आपल्याला माहितीच आहे की मधुमेहावरती आज आधुनिक शास्त्रामध्ये अनेक औषधं उपलब्ध आहेत, पण त्यांचा रोल फक्त साखर मर्यादित ठेवण्यापुरता आहे. पण जर का आपल्याला मधुमेहापासून संपूर्णतः बरं व्हायचं असेल आणि मधुमेहाचे दुष्परिणाम टाळायचे असतील, औषधांचे दुष्परिणाम टाळायचे असतील तर आयुर्वेद हा एकमेव आशेचा किरण आहे. आणि आयुर्वेदाच्या सिद्धांतांवरती आधारित मधुपर्णी वनस्पतीपासून बनवलेला हा डायबेटिक डाएट टी आणि त्याचप्रमाणे डायबेटिक चूर्ण ह्या दोन्ही गोष्टी आज एक म्हणूया आशेचा किरण ठरलेल्या आहेत मधुमेहापासून मुक्ती मिळवण्यासाठी. आणि हे सर्व उपचार आचार्य आयुर्वेद फाउंडेशन जे वडगाव मावळ या ठिकाणी आहे पुणे जिल्ह्यामध्ये, तळेगाव दाभाडे जवळ मधुमेहापासून मुक्ती मिळवण्यासाठी. आणि हे सर्व उपचार आचार्य आयुर्वेद फाउंडेशन जे वडगाव मावळ या ठिकाणी आहे पुणे जिल्ह्यामध्ये, तळेगाव दाभाडे जवळ या ठिकाणी उपलब्ध आहेत. आपण जरूर त्यांच्या संपर्कासाठीचे नंबर बघत असाल तर ते टिपून घ्या. आपले प्रश्न विचारू शकता. गुगल मॅप वरती जाऊन आपण सर्च करू शकता. जस्ट डायलला आचार्य आयुर्वेद फाउंडेशन आपण विचारू शकता. महत्वाचं हे आहे की आयुर्वेदापासून संपूर्णतः बरं होण्यासाठी आज ह्या वनस्पतींचा किंवा या वनस्पती शास्त्रांचा आपण जरूर लाभ घेऊ शकता. सर, पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वळत असताना सर्वप्रथम आम्हाला सांगा की डायबेटिक चूर्ण कसं वापरायचं किंवा डायबेटिक टी आपण डे टू डे दैनंदिन जीवनामध्ये कशा काय रीतीने वापरू शकतो? अत्यंत सोपी पद्धत आहे. या ठिकाणी आपण मुद्दाम हा एक कप दाखवतो. कप म्हणल्यानंतर आपण काही जण छोटा किंवा मोठा मग वापरतील. 100 ml चा कप आहे. या कपमध्ये आपण 1 कप पाणी घ्या. 1 कप पाणी घ्या. आपण मधुपर्णीचा चहा आपण बरोबर दिलेला आहे. हा जो चहा आहे तो अशा या कंटेनरमध्ये अशा जारमध्ये आपण दिलेला आहे. बरोबर. हा जो चहा अशा पद्धतीने आहे. हा जो चहा करताना आपण इथे 1 कप पाणी घ्या. 1 कप पाण्यामध्ये इथे आपल्याला 1 ते 1.5 चमचा आपला मधुपर्णीचा चहा आपल्याला वापरायचा. 1 कप पाण्यामध्ये 1 ते 1.5 चमचा आपण चहा वापरणार आहोत. आणि 1 कपाचा अर्धा कप होईपर्यंत तो आटवला पाहिजे. आटवायचा का तर त्याने ग्लायकोसाइड नावाचा औषधी गुणधर्म बाहेर येण्यासाठी 1 कपाचा अर्धा कप करणे अत्यंत गरजेचं आहे. 1 कपाचा अर्धा कप करा. चवीसाठी 4 ते 5 चमचे आपण घरी पोहे खातो हा चमचा याच्यातनं 4 ते 5 चमचे दूध टाका आणि तो चहा रेग्युलर आपण घरी जसा गाळून घेतो तसा गाळून घ्यायचा. असं चहा दिवसातनं आपल्याला फक्त 3 वेळा हा चहा घ्यायचा आहे. 3च वेळा चहा घ्यायचा. जास्त घेतल्याने आपल्या ह्या औषधाने जरी चहा जास्त घेतला तरी सुद्धा फार काही नुकसानकारक याच्यामध्ये नाही. दुसरी गोष्ट अत्यंत महत्वाची, आता मधुपर्णीचं चूर्ण याचा एक आपण अर्क म्हणजे काढा तयार करायचा. त्यासाठी साधारणपणे 200 ml पाणी घ्या. हा जो ग्लास आहे 200 ml चा आहे. 200 ml पाणी घ्या. हा घरी पोहे खातो तो चमचा आहे. 1 चमचा चूर्ण मधुपर्णीचं चूर्ण आपण 200 ml पाण्यामध्ये टाकणार आहोत. बरोबर. या 1 ग्लासचा अर्धा ग्लास होईपर्यंत तो आटवा. अर्धा ग्लास झाल्यानंतर तो गाळून स्वच्छ कपड्यात पिळून घ्या आणि त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाका. पाणी 1.5 ग्लास झालं. 1.5 ग्लास पाणी छोट्या बॉटलमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याच्या आधी अर्धा ग्लास, दुपारी जेवणाच्या आधी अर्धा ग्लास, रात्री जेवणाच्या आधी अर्धा ग्लास, म्हणजे 5 ते 10 मिनिट आधी. एवढंच फक्त उपचार आहे, याच्या व्यतिरिक्त काही नाही. याचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की मधुपर्णी वनस्पती ही लो शुगर करण्यासाठी नाहीये. याने हायपोग्लायसेमिया होत नाही, याने लो शुगर होत नाहीये, याने डायबिटीस कंट्रोल होत नाहीये, याने डायबिटीस क्युअर होतो. याचं कारण अतिरिक्त साखर रक्तातच जात नाही. अतिरिक्त साखर रक्तातच गेली नाही तर आम्हाला कंट्रोल करण्याची काही गरजही भासणार नाही. असं महत्वपूर्ण असा हा मधुपर्णीचा चहा आपण घेत आहे. खरोखर म्हणूया एक अतिशय महत्वाचं असं हे संशोधन आहे आणि सगळ्यात महत्वाचं की ह्या संशोधनाला केंद्र सरकारची मान्यता मिळालेली आहे. इथे आपण बघू शकता की हे 35AC हेचं प्रमाणपत्र हे गव्हर्नमेंटने म्हणजे केंद्र सरकारने हे प्रमाणपत्र दिलेलं आहे. आणि जर आपण इच्छुक असाल जर का डोनेशन करण्यासाठी तर आपण जरूर आचार्य आयुर्वेद फाउंडेशनला डोनेशन करू शकता आणि जरूर मधुमेहमुक्त भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण हातभार लावू शकता. सगळ्यात महत्वाचं आहे की शास्त्रोक्त पद्धतीवरती आधारित असं हे संशोधन आहे आणि आचार्य आयुर्वेद फाउंडेशनला आतापर्यंत अनेक मान्यवर सुद्धा व्हिजिट करून गेलेले आहेत. आपण लॅपटॉपवरती बघूया. आता पहिलं चित्र आपल्याला दिसतंय ते मनोहर जोशींचं चित्र दिसतंय लॅपटॉपवरती, जे आचार्य आयुर्वेद फाउंडेशन मध्ये आले होते व्हिजिट करण्यासाठी. सर, काय सांगता येईल, हे सगळे मान्यवर कोण आहेत? हे आपले विशंभर चौधरी सर आहेत. मध्यंतरी त्यांनी आपल्या फाउंडेशनला भेट दिली होती. या सगळ्या
ते आमचे वेलणकर सर इथं आहेत. त्यांनी फाउंडेशनला आमच्या भेट दिली होती. इथं वाचस्पती शंकर अभ्यंकरे यांनी आमच्या फाउंडेशनला भेट दिली होती. पुळेकर सरांनाही आपण सगळेजण ओळखतोच आहोत. इथं राजीव परोळीकर आहेत. रामदेवजी महाराजांची भेट आपल्याकडे झालेली आहे. त्याचप्रमाणे इथं बाबासाहेब पुरंदरे यांची भेट झाली आहे. उज्ज्वल निकम सरांना आपण सगळे सुपरिचितच आहात. इथे मान्य मोहनजी भागवत इथं यांची भेट झाली होती. DS कुलकर्णी सरांना पूर्ण भारत देशच आपला ओळखतो आहे. इथं विठ्ठल कामतजींची भेट आपल्या फाउंडेशनला झालेली. आणि इथं या वेबसाईटचं आपण लॉन्चिंगच्या वेळेस या सगळ्या मान्यवरांना आनंद दीक्षित सर वगैरे यांना आपण भेटलो होतो. त्यानंतर पोलिसांच्या यंत्रणेसाठी सुद्धा इथं आपण पोलिसांच्या 89 पोलीस स्टेशनला मुंबईमध्ये आपण हा अवेअरनेस जागृत करण्यासाठी कार्यक्रम घेतले होते. इथं आपले छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केलेले डॉक्टर अमोल कोल्हे सर इथं आपल्याकडे येऊन गेले. शंकरराव गोवारीकर सर येऊन गेलेत. रणाज शुक्ला सर शास्त्रज्ञ नाही ती सगळी मंडळी त्यांनी आपल्या फाउंडेशनला भेट दिली होती. इथं आपल्या स्वामी स्वरूपानंद सरस्वती आपल्याकडे येऊन गेले. अशा स्वरूपाचं अनेक लोकांच्या आशीर्वादाने या फाउंडेशनला आपण सुरुवात केली आणि खूप छान पद्धतीने लोकांना आपण उपचारार्थ करतो आहोत. हेच आपण ह्या अनुषंगाने आपण अजून जाणून घेणार आहोत. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वप्रशांचं स्वागत. खरोखर एक महत्वाचा असा आपला हातचा कार्यक्रम आहे ज्याच्यामध्ये मधुमेह मुक्त भारताचं स्वप्न हे बघितलं जाऊ शकतं आयुर्वेदाच्या सिद्धांतावरती आधारित औषधोपचारांमुळे. आपण आजच्या कार्यक्रमात जाणून घेतलं की डॉक्टर रवी आचार्य यांनी आपल्याला आज मार्गदर्शन केलं आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये की जर का खरोखर आपल्याला मधुमेहापासून मुक्त व्हायचं असेल, डायबिटीस बरा करायचा असेल, केवळ साखर कंट्रोल करणं हा ह्या मागचा उद्देश नाहीये. जर का डायबिटीस पासून मुक्त व्हायचं असेल तर आज डायबेटिक डाएट टी आणि त्याचप्रमाणे डायबेटिक चूर्ण ह्या गोष्टी ज्या मधुपर्णी वनस्पतीपासून बनवलेल्या आहेत आयुर्वेदाच्या सिद्धांतांवरती, ह्याचा आपण वापर करून जरूर मधुमेहापासून मुक्त होऊ शकता. आपण काही रुग्णांचं मनोगत ह्या अनुषंगाने आता जाणून घेणार आहोत. आपण बघूया की कशा रीतीने अनेक रुग्णांना मधुमेहापासून मुक्त करण्याचा हा जो वसा डॉक्टर रवी आचार्य यांनी उचललेला आहे. आचार्य आयुर्वेद फाउंडेशनला भेट देणाऱ्या काही रुग्णांचं मनोगत जाणून घेऊया आपण आता. आम्ही अहमदनगरमध्ये महाराष्ट्रामधून रहिवासी आहोत. माझी मिसेसला पूर्वी 7-8 वर्षांनी शुगर होती. बरेच काही दवाखाने वगैरे केले, सर्व ठिकाणी फरक केला नाही. तेव्हा डॉक्टर आचार्यांचं नाव आम्ही ऐकून होतो. त्यांची टीव्हीवरती हेडसुद्धा पाहिली आम्ही. तर त्या हिशोबाने तिथं आलो आम्ही. तर त्यांची शुगर जेव्हा ट्रीटमेंट घेतली आम्ही 1 महिन्यापूर्वी तर त्याचं 385पर्यंत शुगर होती. तर आज आम्ही आलो तर त्याची आज 185पर्यंत शुगर आलेली आहे. त्या हिशोबाने आम्हाला शुगर एकदम कमी वाटलेली आहे. माझं नाव संजय दिगंबर सावंत, सिंधुदुर्ग जिल्हा, वैभववाडी तालुका या ठिकाणाहून मी या ठिकाणी आलेलो आहे. दिनांक 18 ऑगस्ट 2013 या दिवशी मी आचार्य सरांच्या इथे आलो. त्या दिवशीची माझी शुगर ही सकाळची 123 आणि सायंकाळची जेवल्यानंतर 181 होती. आज 3 महिन्याने आल्यानंतर माझी शुगर 72 आणि 132 अशी झालेली आहे. मला सरांचा खूप चांगला अनुभव आलेला आहे. माझं नाव हिरालाल काळे, राहणार पुणे. माझी ज्या वेळेला मी इथे आलो त्यावेळेला 234 शुगर होती फास्टिंग. आणि डॉक्टर साहेबांची जेव्हा औषधं घ्यायला सुरुवात केली डॉक्टर रवी आचार्यांकडनं, तर त्यावेळेला त्याच्यानंतर माझा आजचा जो रिपोर्ट आहे फास्टिंग शुगर आजची 85 आहे आणि जेवल्यानंतर 1 तासानंतर जी केली ती 181 आहे. आणि माझं ज्या वेळेला मी इथं आलो त्यावेळेचं वेट 83 होतं. 2 महिन्यांनी 80 झालं आणि आजचं रनिंग वेट आहे 78. आणि माझ्या चेहऱ्यावर जी सूज होती ती जवळजवळ कमी झाली आणि पोटाचा जो घेर आहे माझ्या 40 होता तो 38वर आला.
आपण आता बघितलं की अनेक रुग्णांचं मनोगत, अशा लाखो रुग्णांना आचार्य आयुर्वेद फाउंडेशनमध्ये दिलासा मिळालेला आहे आणि हे सर्व रुग्ण मधुमेहापासून मुक्त होऊन पुन्हा एकदा आपलं आयुष्य जगण्याचा आनंद उपभोगत आहेत. सगळ्यात महत्त्वाचं आहे की मी मगाशी सांगितल्याप्रमाणे केंद्र सरकारने 35AC हे प्रमाणपत्र देऊन आज आचार्य आयुर्वेद फाउंडेशनला एक मान्यता दिलेली आहे. आयुर्वेदाच्या सिद्धांतांवरती आधारित अशा ह्या सगळ्या वनस्पती औषधांचं संशोधन हे केलं जातं आचार्य आयुर्वेद फाउंडेशनद्वारे. सर, आता थोडक्यात सांगा की जेव्हा रुग्ण आपल्याकडे येतात अशा पद्धतीचे आचार्य आयुर्वेद फाउंडेशन मध्ये कशा रीतीने त्यांचे उपचार केले जातात? पहिली गोष्ट, आता आपण सगळ्यांनी याच्यामध्ये नंबर्स पाहिलेले असतील, फोन नंबर, मोबाईल नंबर, जस्ट डायल किंवा गुगल मॅप वगैरे यांनी संपर्क करा, अपॉइंटमेंट घ्या. शनिवार आणि रविवारी 2 दिवस क्लिनिक आपलं चालू असतं. सकाळी 9ला यावं लागतं, 9 ते 10 पर्यंत नाडी परीक्षा रजिस्ट्रेशन करतो आणि 10 ते 1:30 वाजेपर्यंत काउन्सिलिंग असतं. अशा पद्धतीने आपल्याला छानपैकी त्याच्यानं आपण उपचार करतो दर शनिवारी आणि रविवारी फक्त. ओके, सो दर शनिवारी आणि रविवारी हे रुग्ण येऊ शकतात. सगळ्यात महत्त्वाचं आहे की मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आयुर्वेदाच्या सिद्धांतांवरती आधारित आणि आधुनिक शास्त्राचा मिलाप घडवून आलेली ही होलिस्टिक पद्धतीने आलेली ही उपचार पद्धती आहे, ज्याच्यामध्ये नाडी परीक्षण केलं जातं. पण केवळ नाडी परीक्षणच नव्हे तर आधुनिक शास्त्राचा आधार घेऊन शुगरची सुद्धा टेस्ट आहे किंवा इतरही टेस्ट आहेत, ह्या सुद्धा या ठिकाणी बघून त्या पद्धतीने संपूर्णपणे मधुमेहाचा आणि त्या असणाऱ्या रुग्णाचा शारीरिक, आर्थिक आणि सामाजिक स्थितीचा विचार करून या ठिकाणी उपचार केले जातात, ज्यांचा आपण जरूर लाभ घेऊ शकता. आपण त्यांचे संपर्कासाठी नंबर बघतात. आचार्य आयुर्वेद फाउंडेशनचा संपर्कासाठी पहिला नंबर आहे 917 या ठिकाणी 59599090. त्याचप्रमाणे आचार्य आयुर्वेद फाउंडेशनवरती आपण गुगलवरती सुद्धा, गुगल मॅपवरती सुद्धा आचार्य आयुर्वेद फाउंडेशन टाईप करून त्यांचा ऍड्रेस घेऊ शकता. 02-114-235-240 हा एक नंबर आहे. 02-114-235-240 या नंबरवरती आपण संपर्क करू शकता. ह्याशिवाय वेबसाईट आहे www.diabetesmukti.com. ह्या वेबसाईटवरती जाऊन आपण आचार्य आयुर्वेद फाउंडेशनची माहिती घेऊ शकता. www.diabetesmukti.com ह्या वेबसाईटवरती. ह्याच्या व्यतिरिक्त आपण जस्ट डायल जर का केलं तर जस्ट डायल वरती सुद्धा आपल्याला, किंवा गुगल मॅप, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आचार्य आयुर्वेद फाउंडेशन गुगल मॅपवरती जर का आपण टाईप केलं तर आपल्याला संपूर्ण त्याची माहिती मिळू शकेल. आपण त्या ठिकाणी जाऊन उपचार घेऊ शकता. आणि जस्ट डायल वरती सुद्धा जर का आपण आचार्य आयुर्वेद फाउंडेशन जर का विचारलं टेलिफोनवरती तरी सुद्धा आपल्याला आचार्य आयुर्वेद फाउंडेशनची संपूर्ण माहिती मिळू शकेल. आणि मी अजून एक संपर्कासाठी नंबर सांगतोय, तो आहे 8600-866-353 म्हणजेच 8600-866-353 या नंबरवरती आपण जरूर संपर्क करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं आहे की मी मगाशी सांगितल्याप्रमाणे केवळ साखरेवरती नियंत्रण नव्हे तर डायबिटीस, मधुमेहापासून संपूर्णतः मुक्त जीवन आपण जरूर संपर्क करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं आहे की मी मगाशी सांगितल्याप्रमाणे केवळ साखरेवरती नियंत्रण नव्हे तर डायबिटीस, मधुमेहापासून संपूर्णतः मुक्त जीवन जगण्यासाठी आज आचार्य आयुर्वेद फाउंडेशन कटिबद्ध आहे. आणि डॉक्टर रवी आचार्य आपण आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन सर्वेक्षणा केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. नमस्कार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.